सो मॅडम, तुम्हाला काय वाटतं ॲज अ सायकोलॉजिस्ट की डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे खरंच सोल्युशन आहे का? मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण सिच्युएशन पासून पळतो, बरोबर. हे पळवाट आहे. तुम्ही जरी आत्ता डिवोर्स घेतला किंवा तुम्ही आत्ता ब्रेकअप केलं तरी ही सिच्युएशन पुढे येणार आहे. बरोबर. राईट, तुम्ही कुठल्याही पार्टनर सोबत जा, तुमच्या मिसअंडरस्टँडिंग हे होणारच आहे. राईट, सो मी म्हणेल की डिवोर्स करणं हा किंवा डिवोर्स घेणं किंवा ब्रेकअप करणं हे सोल्युशन नाहीये. खरी कसरत तर तिथे आहे की ते नात्याला टिकवणं. राईट, त्याच्यावरती काम करणं. ठीक आहे, तुम्ही तुमचे 100% देऊनही वर्कआउट नाही होते तर मग तुम्ही डिवोर्स घेऊ शकता, तर मग तुम्ही ते रिलेशन ब्रेक करू शकता. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्याचे जवळजवळ 10-15 वर्ष त्या रिलेशनला दिलेले आहेत आणि थोड्या 1-2 वर्षात तुमचे मिसअंडरस्टँडिंग झाले म्हणून तुम्ही ब्रेकअप करणं किंवा तुम्ही मग डिवोर्स घेणं हा जर निर्णय घेताय तर हे सोल्युशन नाही. मी म्हणेल तुम्ही सोल्युशन बेस्ड अप्रोच शोधा, प्रोफेशनल हेल्प घ्या, 10 लोकांसोबत डिस्कस करा, थोडं एकमेकांना अंडरस्टँड करून घ्या आणि मग तुम्ही डिसिजनवरती घ्या. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.